लहानपणी तो मोठा आई वडील करतात. आई वडील सांगतात जर तुम्ही शिकून मोठे झाले तर आमचं नाव कमवसान. तुम्ही मम्मी पप्पा कष्ट करून आपल्याला शिकवतात त्याचा आपण मान घ्यावा. जर आपण त्याला संशयित केलं जर काय शिकलो नाही तर काय फायदा व्हायचा महाराज. पण आई बापा इथं कष्ट करून फुकटचे पैसे वाया घालून नाही देत. जे मनाभाऊ पासून शिकतं ते मोठे नाव कमवतात. जे नाव कमवून आपल्याला आपले आई बाप मोठे करतात. पण आई बाप आपल्याला कशासाठी शिकवतात. जर आपण शिकलो नाही तर आपल्याला काय एक रुपया भेटत नाही महाराज. जर असे लोकांच्या वावरात काम करावं लागेल. जर सांगतात महाराज काय महाराज सांगतात कीर्तनात आपण जर मनापासून शिकलो जर आपण मोठे कीर्तनकार अजून कीर्तन केलं पुढे कीर्तन केलं कीर्तन करत आपण मुंबईला जाऊ महाराज. मुंबईला गेलो आपल्या आई वडील सुद्धा आपण घेऊन जाऊ. जर आम्ही असे मोठे होऊन असे पैसे कमवले तर आपण आई बापाला आपण असं काहीतरी करू. पण आई वडिलांना आपण जर काही केलं तर आई वडिलांना आपण जर मोठे झालो आई वडिलांना आपण मोठ्या गाड्यामध्ये भेटू. आता तर आपल्या आई वडिलांना कोणत्या गाडीत बसायला भेटत नाही. जर आपण मोठे झालो तर आपण सुद्धा आई वडिलांना घेऊन जाऊ. काय मुलं असे करतात अजून सुद्धा मुलं म्हणतात आपण आई वडिलांना हकलून देऊ. हकलून द्यायचं नाही. हकलून जर दिलं ते जर दुःखी गेले तर ते आपल्याला दिसणार नाही. ते या जगात नाही राहणार. रामकृष्ण हरी थांब अजून जर रामकृष्ण हरी केलं तर आपण आपण जर आता लहानपणी जर आपण लोकांचे पाय लागलं तर ते म्हातारे झाले ते सुद्धा आपले पाय लागतील. पण सांगतात महाराज काय माणसांना दारू पिऊन कुठे पण पडतात. सिगरेट काय पण घेतात. पण महाराज काही महाराज असे आहेत का आळंदीला जाऊन मोठे कीर्तनकार झाले. पण महाराज आता सुद्धा महाराजांचे कीर्तन कुठे झालं असेल. ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांनी मोठं नाव कमवलं. तसं आपण आई वडिलांचं नाव कमवू. जर त्यांनी